नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी। टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे दाल खिचडी। 3-4 डाळ मिक्स करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत। रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी आहे ही। आपण रेसिपी सुरू करूया। दाल खिचडी रेसिपी बनवणार आहोत आपण आज। दाल खिचडी बनवण्यासाठी मी इथे अर्धी वाटी तांदूळ घेतलेले। ही माझी तांदूळमधली वाटी आहे ज्याच्यामध्ये मी तांदूळ रोज माप घेते। या वाटीनुसार मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले इथे। आणि डाळ खिचडी करण्यासाठी इथे आपण काही डाळी घेतलेल्या आहेत। तुरीची डाळ आहे इथे मी जवळजवळ 2.5 चमचे डाळ घेतलेली आहे। 2 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे। 2 चमचे लाल मसूरची डाळ घेतलेली आहे आणि 1 चमचा चण्याची डाळ घेतलेली आहे इथे। 2 चमचे मुगाची डाळ आहे, 2 चमचे मसूरची डाळ आहे, ही लाल मसूर आहे आणि 1 चमचा चण्याची डाळ आहे आणि 2.5 चमचे तुरीची डाळ आहे। तुरीची डाळ थोडी जास्त घेतली आहे। आता आपण हे सर्व धुवून घ्यायचे। सर्व डाळी वगैरे धुवून घ्यायचे। मी एका वाटीमध्ये सर्व डाळी एकत्र घेते। आता ही डाळ आणि हे तांदूळ आपण पहिले सर्व धुवून घेऊया 3 वेळा। आता इथे डाळ आणि तांदूळ मी 3-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ पाण्याने। सर्व डाळी मिक्स करून 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण इथे कुकर घेऊया। कुकरमध्ये या सर्व डाळी घालूया आपण हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत डाळी। त्याबरोबर आपण हे तांदूळ पण शिजवून घेऊया। कुकरमध्ये शिजवून घेतलं तर डाळ पटकन शिजते आणि पटकन होते। जर डायरेक्टली शिजवलं तर डाळ शिजायला वेळ जातो। आपल्याला याला नंतर तडका द्यायचा आहे। आता डाळी आणि मी तांदूळ कुकरमध्ये टाकलेले आहेत। थोडं पाणी जास्त घालते। यामध्ये थोडीशी हळद घालत आहे मी। आता इथे कुकरचं झाकण लावून घेते। यामध्ये मी फक्त हळदच घातलेली आहे, तेल मीठ वगैरे असं काही घातलं नाही आहे, तर आपण नंतर ते घालणार आहोत। कुकर लावून घेतलेला आहे। आता 2 शिट्यांवर कुकर होऊन जाऊ दे, कारण जास्त केल्या तर भात पण जास्त शिजला जाईल, पण डाळ आपल्याला फक्त शिजवायची आहे चांगली, म्हणून 2 शिट्या फक्त घेणार आहे मी। आता आपण दाल खिचडीला फोडणी देऊया। डाळ आपली उकडून झालेली आहे, 2 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत आणि डाळ आपली उकडून झालेली आहे। कुकर थंड व्हायला ठेवलेला आहे। आधी आपण फोडणी करून घेऊया। इथे गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे गरम करायला। याच्यामध्ये मी थोडं तेल घालणार आहे। इथे मी थोडं तेल घातलेलं आहे। यामध्ये आपण थोडी मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली की आपण मग त्यामध्ये जिरा घालूया। आपली मोहरी चांगली गरम होते, तडतडते, त्याच्यामध्ये मी जिरा घालते थोडा। जिरा पण आपला तडतडला आहे, याच्यामध्ये थोडी हिंग घालते। आता यामध्ये मी एक कांदा बारीक चिरलेला आहे तो घालणार आहे। कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे। त्याबरोबर कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। आधी टाकली असती तर तेलामध्ये तो जरा अंगावर उडाली असती, म्हणून मी कढीपत्त्याची पानं अशी चिरून टाकत आहे, अखंड टाकत नाही आहे। कांदा आपण जरा परतून घेऊया। इथे आपला कांदा गरम झालेला आहे, भाजलेला आहे, काळपट करायचा नाही आहे। आता याच्यामध्ये या लाल मिरच्या आहेत त्या घालणार आहे। एक हिरवी मिरची आहे ती पण तोडून घालणार आहे। तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता। टोमॅटो घालत आहे।
त्याच्यामध्ये लसूण किसून ठेवली आहे ती घालत आहे, त्याच्याबरोबर आला पण घालत आहे. आला लसूण मी किसून घेतले, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पेस्ट पण घालू शकता. आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. कांदा टोमॅटो चांगला शिजला गेला आहे, भाजला गेलेला आहे पॅनमध्ये. 1 चमचा धनापूड घालत आहे. गरम मसाला घालूया 1 चमचा. लाल तिखट घालत आहोत. हळद घालत आहे थोडीशी. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. हलकंसं गरम पाणी घालून आपण हे चांगलं शिजवून घेणार आहोत मिश्रण. थंड पाणी घालायचं नाही, बाजूला मी गरम पाणी करायला ठेवलं आहे. आपल्याला कांदा टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचा आहे 2 मिनिट. एक मिनिट झाकण ठेवून मी हा मसाला शिजवून घेणार आहे. आता झाकण काढते. मसाला आपला चांगला भाजला गेलेला आहे. कांदा टोमॅटो चांगला भाजून घ्यायचा आहे. तो चांगला मऊ झाला की आपण याच्यामध्ये जे डाळ आणि भात शिजवला होता तो घालणार आहोत. यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळत आहे. अख्खा लिंबू घालायची गरज नाही आहे, तर तुमची डाळ खिचडी जास्त असेल तरच अख्खा घाला. मी अर्धा चमचा लिंबू घातला याच्यामध्ये. आता आपण यामध्ये जी डाळ शिजवलेली आहे कुकरमध्ये ती घालणार आहे. डाळ आणि भात जो आपण मिक्स करून शिजवला होता तो घालूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आपली डाळ चांगली शिजली गेलेली आहे. कुकरमध्ये शिजवल्यामुळे वाफेवर ती चांगली शिजली गेली आहे. डायरेक्ट जर घातली थोडा वेळ लागतो शिजायला आणि ती जास्त मऊ अशी होत नाही पटकन, तिला खूप वेळ लागतो. म्हणून मी तिला कुकरमध्ये शिजवून घेतलेली. आणि आपल्याला थोडा वेळ वाचवायचा असेल तर आपण तांदूळही त्याच्यामध्ये शिजवून घेऊ शकतो. नाहीतर मग तांदूळ सेपरेट गरम पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे. अर्धे असे, पूर्ण शिजवायचे नाहीत, अर्धे असे शिजवून घ्यायचे. आणि मग हे फोडणीमध्ये सर्व मिक्स करायचं. तर ही आपली डाळ. त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया. चवीनुसार मीठ घालूया. आता आपण याला थोडंसं अजून गॅसवर शिजवून घेणार आहोत, म्हणजे मसाले चांगले मिक्स होऊन जातील फोडणीमध्ये वगैरे. डाळ भात थोडंसं गरम पाणी घालते आणि मीडियम गॅसवर ठेवलं आहे मी याला, नाहीतर अंगावर उडू शकतात पटापट. तर मी जास्त पाणी घातलेलं नाही. आपली डाळ आणि तांदूळ चांगले शिजलेले आहेत, पण मसाला आणि फोडणी चांगली मिक्स व्हावी यासाठी मी थोडंसं पाणी टाकून अजून शिजवून घेते. यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालत आहे. मीठ मी माझ्या अंदाजाने टाकलं आहे चवीनुसार. खारट करायची नाही आपल्याला म्हणून. इथे आपली डाळ खिचडी मी 5 मिनटं मीडियम गॅसवर चांगली शिजवून घेतलेली आहे. मसाले एकत्र करण्यासाठी गरम पाणी शक्यतो घाला, थंड पाणी घालू नका.
आपण यामध्ये वरून कोथिंबीर घालणार आहोत. मिक्स करून घेऊया. आपली दाल खिचडी आता तयार झालेली आहे. रेस्टॉरंटमध्ये शक्यतो दाल खिचडी अशाप्रमाणे तयार करून घेतात आणि तिला डबल तडका देतात. जेव्हा सर्विंग करायची असेल एखाद्या ह्याला तर त्याला डबल तडका देतात. अशी करून घेतात थोडी जास्त अशी आणि थोडी थोडी अशामध्ये परत एकदा तडका देऊन लाल मिरचीचा आधी सर्व केली जाते. आपण इथे डबल तडका देणार नाही आहोत म्हणून मी आधीच त्याच्यामध्ये लाल मिरच्या फोडणीमध्ये घातल्या होत्या. आपली इथे दाल खिचडी तयार झालेली आहे. याच्यावर आपण थोडंसं तूप घालणार आहोत. याच्यामध्ये आपण तूप घालत आहोत. तूप माझ्याकडचं जरा फ्रीजमधलं आहे त्यामुळे ते घट्ट आहे. तूप घातल्यामुळे सॉफ्ट होईल अजून आणि टेस्ट पण खूप छान येईल. आपली इथे दाल खिचडी आता तयार झालेली आहे. एकदम मस्त टेस्टी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्ही डायरेक्टसुद्धाही करू शकता. फक्त शिजायला वेळ लागेल डाळी तांदूळ वगैरे. नाही तर तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी देऊन सुद्धाही करू शकता. सेम अशा पद्धतीने आपली ही दाल खिचडी आता तयार झालेली आहे. आपली दाल खिचडी तयार झालेली आहे. एकदम रेस्टॉरंट स्टाईल दाल खिचडी तयार झालेली आहे. एकदम मस्त आणि टेस्टी अशी रेसिपी आहे. पटकन होणारी रेसिपी आहे. कोणीही करू शकतो अशी रेसिपी आहे. एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. दाल खिचडी आपली तयार झालेली आहे. हेल्दी रेसिपी आहे आणि तुम्ही करून पहा अशी रेसिपी. तुम्ही करून पहा घरी दाल खिचडी आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.